विरारच्या शिरगाव येथे गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असणारे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे। चारधामपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मंदिराचे उद्घाटन आणि प्रतिष्ठापना 26 नोव्हेंबर रोजी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते पार पडले आहे। यावेळी बोलताना हे मंदिर पाहून गुजरातेतील द्वारकाधीश विरारमध्ये आल्याचा भास होत असल्याचे प्रतिपादन शंकराचार्यांनी केले होते। विरारमधील शिरगाव येथे माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या पुढाकाराने भव्य प्रतिद्वारकाधीश मंदिर उभारण्यात आले आहे। सोमपुरा परिवारातील कुशल कारागिरांकडून हे मंदिर घडवण्यात आले आहे। मूळ मंदिरांप्रमाणे कोणत्याही लोखंडी सळी किंवा साच्याचा वापर न करता बन्सी पहाडपूर दगड वापरून 90 फूट उंचीचे हे मंदिर इंटरलॉक पद्धतीने नागर शैलीत हे मंदिर बांधण्यात आले आहे। मूळ द्वारका मंदिराला गोमती नदीच्या समोर असलेल्या 56 पायऱ्यांप्रमाणेच या प्रतिकृतीतही 56 पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे। तसेच मूळ मंदिराप्रमाणे 52 गजांची उंच ध्वजा येथे डौलाने फडकवली जाणार आहे। तसेच या मंदिरासमोर एक भव्य गरुड स्तंभही उभारण्यात आला आहे। बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णोदेवी, जगन्नाथपुरी अशा विविध तीर्थक्षेत्रातील मूर्तींची स्थापना, मंदिराखालील भागात भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी सभागृह, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची उभारणी अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बुधवारी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते या मंदिराचे द्वार उघडण्यात आले। शंकराचार्यांचे शिरगाव येथे आगमन होताच त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याबरोबरच सनातनी किन्नर आखाडा, विष्णू मोहिनीराज मठ खानिवडे, मधुसिद्धी बाकी आखाडा परिवार, श्री रवींद्र महाराज, स्वामी गंगादासजी स्वामी राम मंदिर विरार, हस्यमजी महाराज भगवंताचार्य काशी, अवधूत अक्रम, बिशप थॉमस डिसोजा, फादर मायकल, शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, सिने अभिनेता संजय दत्त, सुदेश बेरी यांच्यासह अनेक राजकीय नेते, कलाकार यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। द्वारकाधीश मंदिराच्या उद्घाटनासाठी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी निमंत्रण स्वीकारल्यानंतर काही विरोधकांनी कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। त्यांनी शंकराचार्यांना ठाकूर कुटुंबाच्या या सोहळ्यास उपस्थित राहू नये असा सल्लाही दिला होता। पण जगद्गुरू शंकराचार्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक समिती नेमली आणि त्या समितीमार्फत संपूर्ण माहितीची पडताळणी केली।